कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण आहे? केतकी काकू। मला जरा 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी। बोला ना, काय झालं? नेत्रा, तू बघतीयस ना फाल्गुनीचं काय चाललंय ते? म्हणजे मी सगळं मस्करीवर नेते, पण मला नाही जरा विचित्र वाटतंय। म्हणजे तू बघतीयस ना ती कशी वागते ते? ती भ्रमात का असते? म्हणजे ज्या गोष्टी नको आठवायला त्या गोष्टी तिला आठवतात आणि ज्या आठवायला हव्या त्या ती विसरते। म्हणजे तिने तुला ज्यूस आणून दिला होता ते तिला आठवतच नाहीये, ती विसरून गेलीये पूर्णपणे। आणि जे घडलंच नाहीये ते तिला आठवते। म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की मी तिला इग्नोर केलं, जे मी तिला कधीच केलं नाहीये। मला असं वाटतंय की ती भ्रमात जगते आणि या सगळ्याचा विरोचकाशी काही संबंध नसेल ना? काय वाटतंय तुला मित्र? माहित नाही, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही। आपण फाल्गुनीवर नीट लक्ष ठेवायला हवं। केतकी, तुम्ही फाल्गुनीवर लक्ष ठेवा। हो, आणि मला वाटत नाही की ह्या सगळ्याचा विरोचकाशी काही संबंध आहे। कारण संबंध असता तर काहीतरी घडताना दिसलं असतं आपल्याला, पण जे घडतंय त्याचा परिणाम शून्य आहे। पण तरीही आपण सगळ्यांनीच सावध राहायला हवं। जागियो कट्यार तुला मिळवावीच लागेल। त्या कट्यारीत विरोचकाचा जीव आहे। कट्यार ताब्यात घे, नाहीतर 7 महिन्यानंतर कायमचं झोपावं लागेल। विरोचकाला जर अमर राहायचं असेल तर ती कट्यार तुझ्या ताब्यात असायला हवी। उठ। कट्यार मिळवावीच लागेल। नेत्राकडे कट्यार कुठे ठेवले असेल तिने? कुठे असेल? कट्यार कुठे आहे ते इंद्राणीला माहित असणार। इंद्राणीला प्रतिबिंब रूपात आणावं लागेल। तिच्यावर चालेल शक्ती? अद्वैतवर या शक्तीचा वापर केला मी इंद्राणीवर सुद्धा करता येईल। त्रिम इंद्राणी प्रतिबिंब यक्षणाय।
कसा होता आजचा दिवस? ठीक होतं. झाली सगळी कामं? दमलायत का तुम्ही? मी जेवण गरम करते, तुम्ही जेवायलाच बसा. नाही ना, तू झोप ना, मी फ्रेश होतो. बिंडोक नको त्या वेळेला तडमडला मध्ये. नाही ना तेजस, तू लवकर ये प्लीज. काय झालं तुम्ही सांगते तुला नंतर, पण तू ये लवकर. काय एवढं बिझी बिझी बिझी, आता बस झालं. हा ये तू. माहिती नाही घरातलं सगळे असं का वागतायत माझ्याशी. काय केलं मी? हर्ट होतंय मला. तू ये ना लवकर प्लीज, तू ये. मी कॉल करते नंतर तुला. मी काय सांगितलं ते लक्षात ठेव. ओके, बाय. फाल्गुनी, काय झालंय? फाल्गुनी, काकू मग तुम्ही सगळेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, म्हणून मी तेजसला यायला सांगितलं. पण तो पण तुमच्यासारखाच मला लाईटली घेतोय. काय बोलतेस तू? काय बोलू मी काकू? माझं का वागते सगळे माझ्याशी? फाल्गुनी बाळा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही काकू. मग ओके, सगळ्यात आधी तुझ्या मनात जो विचार येतोय ना, तो विचार काढून टाक की आमचा तुझ्यावरती विश्वास नाहीये. फाल्गुनी, तू या घरासाठी, आम्हा सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. अगं, तू घरात असतेस तेव्हाच तर हे घर हसतं, हो की नाही? नाही पण काकू मग ऐक, आधी मला सांग, तू विरोचकाला एकट्यात भेटली होतीस? नीट आठव. वशीकरणाच्या वेळी जसं विरोचक आपल्या डोळ्यात बघून काहीतरी करायचा, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय का त्याने? नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट. आपण जे विरोचकाबरोबर नाटक करतोय की आपला रुपालीवर विश्वास बसलाय, हे नाटक करताना खूप काळजी घ्यायची. नेत्राने सांगितले की विरोचकाला नवीन शक्ती मिळाली, पण नेमकी कोणती शक्ती आहे हे कळेपर्यंत विरोचकाला एकट्यात भेटायचं नाहीये. आणि आपण हे जे नाटक करतोय ना, ते तसंच कंटिन्यू करायचं आणि तिला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण हे नाटक करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.